हाफ फॅब्रिकेशन खरं तर जे बाबदे विलियम पाली संघाच्या जर्सीवरती आपण हाफ फॅब्रिकेशन हा मोठा लोगो पाहतो. अनेक वर्ष हा लोगो काहीसा सुप्रसिद्ध झालाय. त्यानंतर मालिकावीर फलंदाज गोलंदाज शतरक्षक यांना अन्वी शॉप कडून टी शर्ट देण्यात येईल. त्यानंतर आमच्या आयोजकांकडून मालिकावीर बाईक मॅन ऑफ द मॅच साठी कोल्ड्रिंक व ट्रॉफी सौजन्य करते. कोल्ड्रिंक सन्माननीय श्री गणेशजी पाटील मोह ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय वासुदेव गोपाल शेळके यांच्या स्मरणार्थ श्री विनायक शेळके, कुमार योगेश शेळके पाली खुर्द आणि कुमार ब्रॉक चेतन शेळके पाली खुर्द यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक्स आणि ट्रॉफीज पाहतो. त्यांचं मनपूर्वक आभार. चला आपण लढत सुरू करायची. आम्ही प्रायोजकर्त्यांची नावं घेतो. त्यानंतर फलंदाज गोलंदाजांसाठी सायकल पाहतो. सौजन्य करते श्री नशीब शेठ भोईर मित बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, श्री अतिश माळसरे भाजप युवा अध्यक्ष लोणिवले आणि तिसरे आमचे गृहस्थ समीर शेठ शेळके दिलदार मनाचा राजा माणूस 1100 सरकार. गोलंदाज कुणाल निकम या गोलंदाजाचा वापर केला टीम जांभिवलीनं आणि पहिली सलामीची जोडी डिंग डॉंग ओबे संघाच्या माध्यमातून सज्ज झाली. हो सुरेख फटका खेळला. पहिल्याच बॉल वरती धमाकेदार आपण फटका पाहतो. जिथे आलाय चौकार. चेंडू फोडू नका. आपण अनेक स्पर्धेमध्ये काहीशी नवीन नियमावली झाली आहे. आतो चेक करा आणि तो चेंडू घ्या. ही चांगली नियमावली मित्र म्हणेन. कारण अनेक संघातील खेळाडू अगदी खूप चेंडूंची पॅकेट फोडत असतात. अगदी खेळाडू कक्षेसमोर पॅकेटांचा खच पडतो. मग एवढा पैसा आणणार कुठून. पाहुणा वर्ग इथे पाहायला मिळेल. पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. सन्माननीय पाहुणे राजेंद्र दादा पाटील सन्माननीय नेते यांचे शुभागमन झाले. आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. लढत एक दमदार पाहायला मिळते. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत आणि ताकदीचा खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून इथे साध्य होताना पाहायला मिळतो. आणि अशा रीतीनं डिंग डॉंग ओवे विरोधात स्मिथ 11 मोरियाई जांभिवली या दोन संघादरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतो. अगदी सन्माननीय पाहुणे भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय राजेंद्र दादा पाटील यांचे इथे शुभागमन झाले. आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. दादा या नावानं खरं सुप्रसिद्ध आपलं मनपूर्वक स्वागत केलं जातं. अगदी 6 धावेनं षटकार पाहायला मिळतो. गोलंदाज कुणाल या गोलंदाजावरती प्रतिहल्ले आपण जारी होताना पाहिले आणि दर्जेदार फटके सध्याच्या घडीला इथे या फलंदाजाकडून पाहायला मिळतात. पहिल्या फेरीतील लढत क्रमांक 3 आपण इथे एन्जॉय करतो. दोन्ही संघनायकांना आमच्या आयोजकांकडून मनपूर्वक अशा शुभेच्छा असतील. चला आपण स्पीडली खेळायचंय. अगदी अतिरिक्त वेळ हा मात्र इथे खर्चिक झालाय. गोलंदाज कुणाल एक कमालीचं षटक हाताळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतो. परंतु या गोलंदाजा विरोधात पूर्णपणे विस्फोटक अंदाजामध्ये काहीसे फटके त्यांना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा उत्तम रीतीचे फटके पाठोपाठ सलगचे हे आपल्याला 2 षटकार पाहायला मिळत आहेत. धावपटलावरती पूर्णपणे वेगवान होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते. निश्चितच 18 धावा लागत आहेत. 18 धावा धाव पुस्तकावरती अगदी आक्रमकतेचं हे आपण उदाहरण पाहतो. उत्तम रीतीचे फटके इथे सध्याच्या घडीला इथे खेळले जात आहेत. परंतु गोलंदाजाला कौतुकास्पद गोलंदाजीची आखणी ही करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा कुणाल तयार. हो अगदी फलंदाजापासून काहीसा दुरावा पाहिला आणि पाहता अगदी रोखून धरलं जातं. गोलंदाजाकडून अगदी फलंदाजाला एक उत्तम रीतीची ही आपण खेळी दोन्ही संघाच्या माध्यमातून साध्य होताना पाहतो. गोलंदाज कुणाल काहीसा
महागडा ठरला गेला, परंतु पहिले सलामी जोडीचं हे कौतुक व्हायला हवं. धीरज म्हात्रे बाकपुडला जात हा फटका खेळाचा प्रयत्न आशाभूत नजरेनं अगदी पंचांकडे पाहत राहिले यष्टी रक्षक, परंतु इथे निर्धाव चेंडूची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. आणि अशा रीतीने अखेरच्या चेंडूगणी काहीसा दिलासादायक कार्य पाहिलं आपण निश्चितच गोलंदाजाकडून. आणि अशा रीतीने अगदी पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान धावा धावपटलबधी बनताना पाहायला मिळत आहेत. बिनगडी बाद एकूण धावा धाव पुस्तकावरती 18 पाहतो. दोन संघ तितक्याच ताकदीचे आहेत आणि एक ताकदवर खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून हा मात्र साध्य केला जातो. चला आपण स्पीडली खेळायचंय, वेगवान खेळ हा व्हायला हवा. कारण सध्याच्या घडीला आपण क्रिकेटचं एक वेगळं पण पाहतो. प्रत्येक गावोगावी शहरी अनेक स्पर्धा पाहू शकता आणि प्रामुख्याने एक उल्लेखनीय नाव अर्थातच आमदार चषक. या स्पर्धा अखंड महाराष्ट्रामध्ये कोणत्या आमदार साहेबांच्या होत असतील तर पनवेलचे लोकप्रिय आमदार सन्माननीय प्रशांत दादा रामशेठ ठाकूर यांच्या नावानं सर्वाधिक स्पर्धा या महाराष्ट्रामध्ये या होत असतात. ही सुद्धा तितकीच उल्लेखनीय कामगिरी पाहतो, कारण आमदार साहेबांवरती असलेलं प्रेम आणि प्रेमा खातीर गावोगावी दर्जेदार स्पर्धा या घडताना आपण पाहतो. आणि त्याच्यामध्ये खरं तर उत्तम रीतीचं आपण आयोजन पाहतो. पहिलं षटक समाप्त झालंय जिथे धावा पाहतो अगदी 18. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज नीरज कोंडिलकरचा वापर केला टीम जांभिवलीनं. पहिला बॉल अगदी गुडघ्यांचा वापर करत हा फटका खेळला जातो. क्षेत्ररक्षक सज्ज असतील, फक्त एकच धाव मिळते. सिंगल डबलला प्राधान्य देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. षटकार चौकार म्हणजेच क्रिकेट नव्हे. सिंगल डबलला प्राधान्य देणं, त्यात नंतर स्ट्राईक रोटेट होते आणि नवनवीन खेळाडूंना चालना मिळते. आणि आता टायमिंग बेमिसाल झालं तर एक विस्फोटक अंदाजामध्ये धावा बनताना आपण अनेक वेळेला पाहिलं आणि तेच कार्य सध्याच्या घडीला पाहायला मिळतं. धीरज म्हात्रे आणि आकिब पटेल एक वेगवान खेळ या दोन्ही सलामीवीरांच्या माध्यमातून इथे घडताना पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्वी चिटकाण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा बुलंदी पॉवरफुल स्ट्रोक जिथे येत आहेत 4 रन्स. चौकार दर्जेदार ही फटकेबाजी नेत्रदीपक बाणा पाहतो. आणि आज खरं तर राजकीय पटलापासून काहीसं दूर येत निश्चितच पूर्णपणे क्रिकेटमय मैफिल पूर्णपणे अजमावत आहेत माननीय श्री राजेंद्रजी पाटील साहेब, माजी सदस्य जिल्हा परिषद रायगड आणि सरचिटणीस पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी. पनवेल तालुक्याच्या वरच्या फळीतील नेते मंडळी पाहतो, कारण आमदार साहेबांच्या विजयामध्ये एक मोठं सिंहाचा वाटा. परंतु इथे विजयाच्या वाटा कोणत्या संघाच्या खडतड ठरतील आणि कोण विजय सोपा करेल हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण दोन विभक्त असे संघ पाहतो. ओवे आणि जांभेली पहिल्यांदाच आमने सामने आले असावेत, त्या दर्जाचा आपण हा सामना पाहतो. एकमेकांचे धागे दोरे एकमेकांना ठाऊक नाहीयेत आणि हे पाहता आज एक दर्जेदार सामना क्रिकेट रसिक वर्ग एन्जॉय करतील. 24 धावा धावपटलावरती अगदी रसायनी परिभागातून जो संघ बिलॉंग करतोय अर्थातच जांभिवली, तर एका बाजूला पाहतो पनवेल खारघर परिभागातील एक दर्जेदार संघ डिंग डॉंग ओवे. अगदी 3 धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. आकिब पटेल अगदी पहिली धाव एकेरी पाहिली आणि त्यानंतर तिहेरी धाव सुद्धा आपण येताना पाहतो. अगदी कासव छाप पद्धतीने धावा पुढच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. एकूण धावा धाव पुस्तकावरती 27 पाहतो. आमची ऑफिशियल टीम जलपानासाठी रवाना आहेत. आज कमेंट्री बॉक्स मध्ये अमित पाजी यांना पाहतो, त्यांचे मनस्वी व्यवहार. गोलंदाज तयार. अगली पेशकश यष्टांचा वेध, बोल्डिंग दंडा बहार, दांडी गोल करणारी पॉवरफुल गोलंदाजी अधिराज गाजवतोय नीरज कोंडिलकर ऑन फायर. अगदी यष्टांचा वेध घेणारा चेंडू राईट मोर द विकेट मारा केला रिप्लेच्या माध्यमातून पाहतो आणि त्यानंतर अगदी फलंदाज धीरज मात्रेला माघारी परतवले. धीरज मात्रे छोटा पाक बडा धमाका धमाकेदार इनिंग या फलंदाजानं साध्य केली, परंतु याला आता मात्र काहीच माघारी परतावं लागेल. 9 चेंडू मध्ये अगदी 23 धावसंख्येची उपयुक्त खेळी करणारा हा खेळाडू आता मात्र
माघारी परतलाय. नवीन फलंदाज शकलेन पटेल. एक वेगळं पण साध्य करणारं क्रिकेट आज अविरतपणे आपल्याला जारी होताना पाहायला मिळेल. अनेक दर्जेदार खेळ आज क्रिकेट रसिक वर्ग इथे अपूर्णपणे एन्जॉय करतील. अलीकडच्या आपण काही दिवसांचा विचार केला तर विनम्र श्रद्धांजली असेल. भारताचे माजी पंतप्रधान अर्थतज्ञ आणि प्रामाणिक नेतृत्व डॉक्टर मनमोहन सिंगजी यांच्या निधनाने देशाने एक महान व्यक्तिमत्व गमावले. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने देशाच्या विकासाला एक नवी दिशा दिली होती. त्यांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून विनम्र अभिवादन. त्याच दर्जाची कार्यप्रणाली सध्या अशा घडीला अगदी भारताचे विकास पुरुष म्हणून ज्यांना गणलं जातं नरेंद्र मोदी साहेबांची सुद्धा आपण एक मोठी ख्याती पाहतो. त्यांचंही मनस्वी आभार. गोलंदाज आपण पाहिलं तयार होताना नीरजला आणि पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा बनताना पहिल्या धावपटलावरती एका गडाच्या मोबदल्यामध्ये टीम डिंग डॉंग ओवे जाऊन पोहोचतोय 27 या धावसंख्येवरती. स्पर्धा पाहतो आपण स्वर्गीय नामबुवा पाटील स्मृती चषक 2024-2025 हे पर्व पाहतो. अगदी 2 वर्षामध्ये या स्पर्धेचा काहीसा वावर असतो. कारण 31 तारखेला या स्पर्धेची सुरुवात होते आणि 5 जानेवारीला या स्पर्धेचा सांगता सोहळा याची डोल आपल्याला पाहायला मिळेल. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. या परिभागाचा विचार केला तर कला क्रीडा सांस्कृतिक वारसा जतन करणार हे आपण परिभाग पाहतो. या परिभागामध्ये जेवढ्या दर्जेदार स्पर्धा होतात ना तेवढ्या दर्जेदार हरिनामाचे सोहळे सुद्धा या परिभागामध्ये होत असतात. मग शिवकर असेल, एक नामांकित असा आपण हरिनाम सप्ताह पाहतो, पाली असेल, मोह असेल, ही वारकरी संप्रदायाची भगवी पताका अविरतपणे फडकवताना पाहतो. आणि इथे पाहायला मिळतो एक दर्जेदार षटकार. 6 रन्स येत आहेत. विस्फोट अंदाजामध्ये हा फटका खेळला गेला जिथे धावा अविरतपणे पुढे मार्गस्थ होत आहेत. अगदी 33 धावा लागत आहेत. यापुढील सामना दोन्ही संघातील संघनायक तात्काळ टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये प्रस्थान करायचंय. आवरे आणि नेवाली. हा सामना टीम आवरे इथे दाखल झालाय, परंतु टीम गौरी स्पोर्ट्स नेवाली संघातील संघनायक तात्काळ आपण रिपोर्टिंग करायची. खरं तर आदय भवन विभागाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय ग्रामपंचायत अध्यक्ष नेवाली, आमदार चषकाचे जनक सन्माननीय राजेश शेठ काथारा, दादा सरकार आला असाल तर आपले मनपूर्वक स्वागत या रोमन ट्रॉफीच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. सर्वेश कोंडिलकरला पहिल्याच बॉलवरती सिक्सर. एक धक्कादायक प्रयत्न होता. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न म्हटलं जातं. रिव्हर्स फटका म्हटला तर दुधारी तलवार, चले तो दुश्मन की नाही तो खुद की गर्दन कट जाय या दर्जाचा या फटक्याचा वापर करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु निर्धाव चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक 3. पहिलं षटक पाहिलं कुणालचं, दुसरं पाहिलं नीरजचं, आता आलंय कोंडिलकर अर्थातच सर्वेश. ओहो, परफ्यूम डिलिव्हरी, परफेक्ट बॉल, मॅजिक बॉल, डॉट बॉल. अगदी सळगचे हे 3 चेंडू पाहतो. पहिला चेंडू षटकार आणि त्यात नंतर पाठोपाठ लगातार निर्धाव चेंडूंची ते सरबती केली जाते. सर्वेश सर्वस्व पणाला लावावं लागेल. ओहो, बॅटची कडा लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू येतो आणि लागतोय. झटका क्रमांक 2. डिंग डॉंग ओवे संघाला हा दुसरा दे धक्का काढ बाद होतोय. अकिब पटेल. शकलेन पटेल हा नॉन स्ट्राइक येलाय. नवीन आलेला काढो विवेक म्हात्रे. विवेक बुद्धीनं खेळाची उत्पत्ती ही मात्र साकार करावी लागेल टीम डिंग डॉंग ओवेला.
एखादा समालोचक अगदी जिल्हा परिषदेचे सदस्य होऊ शकतात, अगदी तालुक्याचे सरचिटणीस होऊ शकतात, हे आम्ही दादांकडून पाहिले. आणि नेहमीच समालोचकांना काढून एक शाबासकीची थाप असते. आपले मनपूर्वक स्वागत रोमन ट्रॉफी मध्ये. अगदी तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. पहिलं षटक आपण षटकार पाहिला होता, परंतु इथे 30 घडामोड पाहतो. एक दर्जेदार हा फटका खेळलाय वाईडिश लॉंगांच्या ठोक्यावरून. तमतमाता सनसनाता षटकार. आयवा कॅच ज्यांनी पकडली असेल, नाही पकडली पहा इथे अगदी लकीड्रॉच्या माध्यमातून. अंतिम दिवशी काय फॅन आहे, छताचा पंखा. अगदी घरवाले खुश होतील. लग्न झालं नसेल तर बायको होईल आणि त्यानंतर घरवाले सुद्धा खुश होतील. त्या दर्जाची आपण मैफिल पाहतो बक्षिसांची. ऐवा कॅच होते की काय, परंतु खरोखर झाली ती क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. एक चांगला दर्जेदार झेल पहा रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहू शकता. रिप्ले 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. अगदी काळू कक्षेतून सुद्धा इशारा खूप इम्पॉर्टंट, परंतु सीमा रेषे नजीक काहीशा नाट्यमय घडामोडी काय घडल्यात हे सुद्धा पाहावं लागेल. क्रिकेटमध्ये आपण पाहतो ते विकेटचं झालंय पतन. एक वेगळं पण साध्य करणारा क्रिकेट पाहतो. खेळाडू पास झालाय. पडदा असा आहे की हवेची झुळूक जरी लागली तर तो हालतो. हे आम्ही पाहिले, आम्ही कारण स्वतः मंडपवाले आहोत. परंतु अगदी सीमा रेषे नजीक जो आपण पडदा पाहतो, हा पडदा कोणी आणलाय ना त्याचं नाव पहिल्यांदा आमच्या समोर यायला हवं. कारण हे खूप धोक्याचं आहे. इथे आपण बाउंड्री नजीक काम पाहतो, त्यांना टच हे चांगलं आहे, परंतु जे आपण आगरी भाषेमध्ये म्हणतो ना खुटे, हे खूप घातक आहेत. कारण ते लागल्यानंतर मोठी इजा होऊ शकते. सध्या कोणाला झाली नाही हे चांगली गोष्ट आहे, परंतु ते कमी व्हायला हवं हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो. पण इथे नाही आहेत, ही चांगली बाब आहे. अनेक स्पर्धेमध्ये पाहत असतो ना आम्ही, एकूण धावपटलाबादी पाहायला मिळतात. 39 धावा लागतात. थँक्यू. 39 धावा धावपटलाबादी. सर्वेश कोंडिलकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अखेरचा चेंडू जिथे आपण विकेटचे पतन पाहिले आणि 3 षटकांदरम्यान धावपटलावरती धावा पाहायला मिळतात. 3 गडी बाद, एकूण धावा 39. सध्याच्या घडीला आपण मंचकावरती सन्माननीय पाहुणे माजी सदस्य जिल्हा परिषद रायगड जिल्हा सरचिटणीस पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी सन्माननीय माननीय श्री राजेंद्र दादा पाटील यांचा इथे स्वागत समारंभ इथे संपन्न केला जाईल. सन्माननीय पाहुण्यांचा इथे विशेष सन्मान आहे. त्यानंतर राहुलजी पाटे मोहो युवा कार्यकर्ते आणि त्यांच्या समवेत सागरजी माली वावेगर यांचं मनपूर्वक स्वागत. अलकेशजी पाटील अन्वी स्पोर्टचे ते प्रोपायटर आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि ज्यांचा आज वाढदिवस खासम खास जयदास यांनी सुद्धा एकेकाली एक चांगले मैदान गाजवले समालोचनाच्या माध्यमातून. आज तुमची एक इनिंग व्हायलाच हवी. होणार निश्चितच. अगदी 3 षटकं पाहिली जिथे 39 धावा बनताना पाहिल्या. हे षटक समाप्त झाल्यानंतर इथे पाहुण्यांचं स्वागत केलं जाईल. आम्हीच थांबवतो कारण मॅच पाहू दे त्यांना. कारण अगदी अलीकडच्या 3 महिने खूप बिझी शेड्यूल होता, नुसत्या सभा. 4थं षटक आहे. गोलंदाजीच्या बोहल्यावरती नीरज आणि नवीन फलंदाज येतात नाम पटेल. एक अष्टपैलू गुणवान खेळाडू डिंगडॉंग ओवे संघाचा आणि त्याच्या सहसाथीनं शकेन पटेल. शकलेन नाव काहीच कठीण आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नीरजला अधिराज गाजवायचे. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. जर्सी क्रमांक 18 गोलंदाजीच्या बोहल्यावरती तीक्ष्ण धारदार बाणा त्याला अवगत करायचे. आणि या षटका दरम्यान काहीशी दादागिरी प्रस्तावित करण्याचा मनसुबा पाहायला मिळतो. सांघिक कोठ्याचं 4th आहे, वैयक्तिक कोठ्याचं 2nd आहे. कारण दुसरं षटक हाताळत असताना अगदी द्वितीय षटका दरम्यान एका फलंदाजाचा खात्मा करणारा नीरज कोंडिलकर पुन्हा एकदा 4थ्या षटकामध्ये पाहायला मिळतो. म्हणजेच गोलंदाजी धाकड आहे आणि एक धाकड अशा गोलंदाजीच्या जोरावरती झटका क्रमांक 4 डिंग डॉंग ओविया या टीमला
अजून एक मोठा गडी बाद इथे होताना पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट, बैलगाडा शर्यत अशा अनेक अड्ड्यांचं आपण आयोजन पाहतो. गावोगावी आवाज पाहतो, बिंजोड बिंजोड बिंजोड, आणि त्या दर्जाची काहीशी आयोजन पाहू शकता आपण या परिभागामध्ये. आणि रायगड ठाणे दोन्ही जिल्ह्यांचा विचार केला तर दादा लाखो नव्हे तर कोट्यावधींची उड्डाणं या दोन खेळांनी सध्याच्या घडीला पार पाडली. खरं तर आयोजकांचं हे कौतुक व्हायला हवं, कारण जीव लावणारा आदरयुक्त खेळ अर्थात क्रिकेट. खरं म्हटलं जातं माझ्या रचनेच्या माध्यमातून, शाब्दिक रचना आहे माझी स्वतःची, कारण आदर करा आपल्या संघातील मॅनेजमेंट टीमसाठी ज्यांनी पडत्या कालखंडामध्ये आपल्यावरती प्रेम दाखवलं. आदर करा आपल्या गावातील मायबाप क्रिकेट रसिकांसाठी जे संघाच्या विजयासाठी नेहमीच मनोकामना करतात. आदर करा आपल्या लाडक्या रॉयल आयोजकांसाठी जे लाखो रुपयांचा खर्च करत खेळण्यासाठी एक मोठं व्यासपीठ निर्माण करतात. आणि आदर करा आपल्या लाडक्या आई वडिलांसाठी ज्यांनी आपल्या क्रिकेट छंदाकरिता नेहमीच हिरवी झेंडी दाखवली. आणि निश्चितच गावाचा गावपण, गावाचा खेळ, एकात्मतेचं प्रतीक हे गावोगावी प्रत्येक संघाच्या माध्यमातून हे व्हायलाच हवं. आणि त्या दर्जाची स्पर्धा रोमन ट्रॉफी सध्याच्या घडीला आपण एन्जॉय करतो. अंडर करण्याचा प्रयत्न जर्सी क्रमांक 10 पुढे सरसावले. काहीशी चूक घडली, परंतु ज्याच ठिकाणी फक्त एकच धाव त्या ठिकाणी 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. सांघिक कोटा आता पुढे अग्रेसर झाले. अगदी कासव छाप पद्धतीने धावा पुढे जात आहेत. 41 धावा धाव पुस्तकावरती आहेत. नीरजनं कमाल केली, नीरजनं धमाल केली. एक इकॉनॉमिकल स्पेल साकार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. अलीकडच्या चेंडूकडून 2 धावा, गोलंदाज तयार. अगली पेशकश, अगदी मुक्त संचार राहिलाय आणि एक चांगला असा झेल कन्वर्ट होतोय. झटका क्रमांक 5. साजिद पटेलला आता मात्र माघारी परतावं लागलं. अगदी 2 धावसंख्येचं योगदान त्याच्या माध्यमातून पाहिलं, परंतु आता माघार घ्यावी लागते. अगदी 5 गड्यांचा खात्मा, 5 फलंदाजांना इथे मात्र माघारी परतवलं जातं. आज दर्जेदार खेळाची उत्पत्ती असणारे अगदी सुपर 5 साठी आजही रोहित एक संघाची निवड ही असणार आहे. याच्यावरती सुद्धा विचार मंथन व्हायला हवं, कारण आज एक उत्तम दर्जाचा खेळ आहे. कारण फायनलच्या दिवशी इथे कदाचित धावा आहे आणि काही कारणास्तव संगीतावरती सुद्धा इथे पाबंदी पाहायला मिळते. डीजे नितीन होते, परंतु त्यांनाही इथे शांत बसावं लागतं. आराम आहे, हा सर्वात मोठा आराम आहे. कदाचित ते मानधन सुद्धा कमी घेऊ शकतात, नाही कपात नाही करू शकत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सोनू मात्रे, नवीन फलंदाज इनायत नंबर 7. सत्ता राखावी लागेल. सोनेरी चंदेरी फलंदाजीच्या जोरावरती विस्फोटक अंदाजामध्ये धावसंख्या बनवण्याचा काहीसा मनसुबा आहे. डिंग डॉंग ओ या संघाचा. 41 धावा धावपटलावरती. चेंडू पडल्यानंतर काहीशी उसळी प्राप्त केली जाते. पूर्णपणे मॅजिक बॉल इथे सपोर्ट केलाय. डॉट बॉल नीरजनं अधिराज्य गाजवलंय. मोठ्या फटक्यांपासून काहीसं वंचित ठेवलंय, कारण धावा राहिल्यात धावपटलावरती. 41 षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. आणि या षटकातील अगदी एका चेंडूचा खेळ इथे शिल्लक असल्याचा पाहायला मिळतं. 6वा चेंडू रिषभ पंत स्टाईल फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला सोपा असा झेल इथे कन्वर्ट झालाय. जयेश पाटील, जयेश की जय जयकार. एक चमत्कारिक झेल त्याने पकडलाय आणि अजून एक दे धक्का टीम डिंग डॉंग ओव्या टीमला. स्मिथ 11 मरियाई जांभिवली रसायनी परिभागातील एक धाकड संघ आहे. रसायनी हा परिभागातील एक ताकदवर संघ आज भेटतोय खारगे परिभागातील डिंगडॉंग ओवे या संघासमवेत. एक चांगलं बाटल या दोन संघांदरम्यान सध्याच्या घडीला इथे घडताना पाहायला मिळतं. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावा धाव पुस्तकावरती सध्याच्या घडीला बनताना पाहायला मिळतात. एकूण गडी बाद झाले 6 आणि 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा धाव पुस्तकावरती डिंगडॉंग ओवे या संघाच्या निश्चितच 41. पूर्णपणे क्रिकेटमय मैफिलीत करणारे हे आपल्याला इथे वातावरण पाहायला मिळतो. गावोगावी अनेक लोकप्रिय स्पर्धा आपण पाहतो. त्यातील ही आपण स्पर्धा पाहू शकता. रोमन ट्रॉफीची ही दमदार क्रिकेटमय मैफिल पाहायला मिळते. म्हणू शकता आपण
जिथं तिथं खेळ तुझं दिसू लागलं र क्रिकेट तुझ्या खेळाचं र आम्हाला याड लागले एक दर्दी खेळ दर्दी क्रिकेट रसिकांच्या साक्षीने पाहायला मिळतो अखेरचा हा पण षटक पाहू शकता अगदी यॉर्क लाईनचे चेंडू सफर केले जात आहेत यॉर्कर्सचे वार विरोधीपी शिकार हा शिकंजा गजला आपल्या भात्यातून अगदी ब्रह्मास्त्राचा वापर केलाय डॉट बॉलची ते समाप्ती पाहतो पहिल्या पूर्वार्धातील 5 चेंडूंचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे आणि निश्चितच 5 चेंडू मध्ये विस्फोटक अंदाजामध्ये फटके खेळावे लागतील 5 स्वप्नील पहिल्या षटकातील 18 धावा आणि त्यानंतर धावा का रोखल्या गेल्या धावसंख्येला तालेबंद का केलं जातं याच्यावरती विचार मंथन व्हायला हवं असं वाटलं 60+ धावा होतील की काय परंतु क्रिकेट आहे पूर्णपणे रंग हे बदलले जात आहेत सरड्याप्रमाणे आणि तेच पाहिलं आपण अगदी धावसंख्येला रोख लागली धावसंख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न केलाय अगदी 41 धावा लागतायत गोलंदाज झालाय विशाल पाटील ओहो स्लोअर चेंडू सफर केलाय काय नेत्रदीपक गोलंदाजीची आखणी पाठोपाठ लगातार 3 चेंडू डॉट आकर्षक गोलंदाजीचा नजराणा आपल्या बोटांच्या जादूवरती पूर्णपणे फलंदाजाला नाचवलंय परंतु गुड क्रिकेटर इज अ गुड डान्सर खेळपट्टीवरती पदलालित्य करणं हे तितकंच गरजेचं असतं जसं करतो रोहित पाटील ओहो प्रहार केला एक धाव परिपूर्णपणे प्राप्त केली जाते दुसरीचा प्रयत्न 2 धावा होतील का नॉसा केला धोका मोखा आणि ते कंट्रोल रूम कडे हा काहीसा निर्णय आपल्याला प्रलंबित पाहायला मिळतो आणि कंट्रोल रूम मध्ये टीव्ही अंपायर हरिभक्त पारायण या गावचे भूमिपुत्र दीपक पाटील सर हे आपल्याला सक्षम पाहायला मिळत आहेत बिली बाउंडिंग एक चांगली अंपायरिंग त्यांची पाहायला मिळते आणि रायगडाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन त्यांनी अंपायरिंग केली त्यांचं मनस्वी ते आभार व्यक्त व्हायला हवं त्यानंतर विनोदजी पाटील सर खरं तर मोह क्रिकेट संघाचा जो खेळ पाहतो याच्यामध्ये उत्तम भूमिका पाटील सरांची राहिली आणि त्यानंतर रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट विकेट किपर म्हणून ज्यांची ख्याती आहे चोरगे सर इट्स आउट रनआउटच्या स्वरूपामध्ये लागतोय झटका आणि खेळाडूला मात्र माघारी परतावं लागेल खेळाडू बाद झालाय सलमान पटेल एक बहुमान पटकावण्याच्या हेतूमध्ये इराद्यानं ईर्ष्येने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आता मात्र पाठमोरी जावं लागतं एकूण धावा धावपटलावरती 42 अगदी वेगवान खेळ करण्याचा प्रयत्न अगदी फलंदाजापासून दूरवरचा हा चेंडू सफर केलाय निर्धाव चेंडूची समाप्ती जर चेंडू पाहिले तर पहिल्या पूर्वार्धातील फक्त आणि फक्त एका चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे यापुढील सामना प्रेक्षणीय सामना तुम्हाला पाहायला मिळेल आवरे विरोधात नेवाली दोन्ही संघातील संघाने एक टॉस अडिया अगदी मंत्रमुग्ध केलं मी तर म्हणेन पाहुण्यांना गोलंदाज विशाल पाटील तरी ते पहिल्या पूर्वार्धाचा खेळ हा समाप्त होताना पाहायला मिळेल खेळाडू बाद झालाय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये तरी ते पहिल्या पूर्वार्धाचा खेळ हा इथे समाप्त होतोय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये धाव पुस्तकावरती धावा पाहायला मिळत आहेत निश्चितच 41 जिंकण्यासाठी 42 धावा होत आहेत आणि जिंकण्यासाठी 43 पुन्हा एकदा सांगतो 43 धावसंख्येची आवश्यकता आहे आता शाही सत्कार सोहळ्याची ते जय्य तयारी केली जाते खरं तर आमचे 2 बंधू अर्थातच रोहित पाटील आणि जयदास पाटील राम लक्ष्मणाची जोडी आहे आणि खऱ्या अर्थानं या A1 बंधूंच्या जोडीच्या माध्यमातून A1 दर्जाचा सन्मान सोहळा इथे स्वागत कक्षामध्ये संपन्न केला जाईल माजी सदस्य जिल्हा परिषद रायगड सरचिटणीस पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी आणि पनवेल तालुक्याच्या वर्षा फळीतील नेते मंडळीमध्ये ज्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं प्रखर वक्ते म्हणून ज्यांची रोखठोक भूमिका असते असे आमचे दादा अर्थातच राजेंद्रदा पाटील कोलखे पनवेल यांचा इथे या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जातो अर्पण या पुष्पगुच्छ भावसुमनांचे प्रेम बरे स्वागत करूया मान्यवरांचे प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली मने प्रसन्न झाली अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये हा पाहुण्यांचा पाहुणचार थँक्यू सो मच दादा.
त्यानंतर राहुलजी पाठे मोह युवा कार्यकर्ते. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी म्हणजे कार्यकर्ता घडवणारा कारखानाच आणि ते कार्यकर्त्यांची कमी नसते आणि दादांच्या तालमीमध्ये अनेक कार्यकर्ते घडले जातात. आम्ही सुद्धा बूथ अध्यक्ष आहोत आणि बूथ अध्यक्षांना यावर्षी किती कामं होती ही दादांना ठाऊक आहेत. शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ अध्यक्ष पलता भुई थोडी झाली होती. तालुका पनवेल जांभिवली रसायनिक परिभाग असं म्हणू शकता, परंतु पनवेल एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. हा खरं तर हे होतं कारण नावे संघ सुद्धा ओरणची उपाधी दिली जाते, परंतु ते पनवेलचे आहेत. ती मिनी श्रीलंका आहे. काय देखावा असतो त्यांच्या स्पर्धेमध्ये, परंतु इथे सन्मान केला जाईल सागरजी माळे वावेघरचे. अन्वी स्पोर्टचे प्रोपाटर यांचे शुभ सन्मान केला जाईल, परंतु सागरजी माली वावेघर यांना इथे या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. माय शोभदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन दादांचा इथे यथोचित मान सन्मान. तर चलो अमित पाजी आई आहे. अन्वी स्पोर्ट्सचे प्रोपायटर सन्माननीय अलकेशजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान इथे स्वागत कक्षामध्ये संपन्न केला जाईल. रोमन ट्रॉफी एक वेगळं नाव आहे आणि रोमन ट्रॉफी म्हटली तर पूर्णपणे प्रत्येकाचा पाहुणचार हा होतोच होतो आणि अशा पाहुण्यांचा विशेष मान सन्मान उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज साठी निश्चित ज्यांच्या माध्यमातून जे प्रायोजक करते पाहायला मिळतात. आकर्षक ब्रँडेड टी शर्ट आहे आणि त्यानंतर दीपकजी पाटील रावे यांना विनंती करतो आपण सुद्धा यायचंय. पाहुणे येते अगदी क्रिकेटच्या दरबारा. आज खऱ्या अर्थानं दिवाळी दसरा त्या स्पर्धेचा आपल्याला हा माहोल पाहायला मिळतो. चला आपण स्पीडअप घ्यायचंय. वेल का आपण घेता आणि अशा रीतीने खेळाचं पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा बनताना पहिला 42 जिंकण्यासाठी 43 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि उत्तरार्धामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन करतील ज्यांचा स्पीड आहे 4G असे आमचे अमितजी पाजी हे आता सध्याच्याकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील. थँक्यू. तर पुढील मॅच आपल्या भेटीसाठी होती ती म्हणजे आवरे आणि नेवाली. बोलो जांभिवली ना. शुक्रिया और सभी दर्शकों का एक बार फिर से दोपहर के सत्र में भोजन के बाद हम माइक्रोफोन के ऊपर जोड़ चुके हैं. लेकिन फिलहाल तो जीतने के लिए जांभिवली टीम को रन चाहिए 43. 5 ओवर में 43 का पीछा करना है. तो बल्लेबाजी करने के लिए दोनों बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं, लेकिन इस बार गेंदबाजी जो टीम कर रही है ओए टीम और गेंदबाजी इस बार देखा जाए विवेक मात्रे बॉलिंग ट्रैक के ऊपर 5 ओवर में जीतने के लिए 43 यानी कि 43 पहली गेंद. और एक बार फिर से इस बार कवर के ऊपर इनसाइड आउट शॉट चली गई गेंद है सीमा रेखा का दर्शन देने के लिए 8-4. और हार्दिक स्वागत. जीजू के साथ साले भी मौजूद है. रन मंच के 4 बाउंड्री के साथ स्वागत. आणि भाऊंच्या गावात मेवणे आल्यानंतर जराशी कसा जरा ठसका असतो. आज आहे वाढदिवस त्यांचा. शुभेच्छा. और इनसाइड आउट शॉट पॉइंट के ऊपर से गेंद एक बार फिर से चली और होगा छल. दैट्स अ 4. ठोकम ठोक मैदान के अंदर इनफील्ड के ऊपर से काम चल रहा है. पहला पावर प्ले में दमदार शुरुआत जांभिवली के सलामी बल्लेबाज मिस्टर कुणाल निकम
और स्कोर आगे जाता है 8 के घर में, 8 पे स्कोर इस 8 बॉल में। चलो ठीक है, तुम्हारे हिसाब से 8। अभी तक इस ओवर की 4 गेंदें शेष है, रन बन चुके 8। और बैकफुट जाकर गेंद को इस गेंद खेला है, कवर के क्षेत्र में धकेला गेंद को, एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए भाग रहे, 2 रन मिलेंगे और 2 रनों के साथ जाम्बिवली टीम का स्कोर आगे बढ़ता है 10 रन। 10 पे स्कोर जा चुका है, दोपहर का सत्र बन चुका है और इस बीच घड़ी के अंदर 2:20 कदमों का प्रयोग किया था, स्टेप आउट हुए थे जरूर, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई कनेक्शन हुआ नहीं है और इसी के साथ ये गेंद डॉट चली गई है। टीम का स्कोर रुका हुआ है अभी तक 10 के घर में। इस ओवर की अभी तक 2 गेंदें शेष, 5वीं गेंद फेंकेंगे विवेक म्हात्रे, टीम के आरंभिक गेंदबाज है। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी मिड ऑन के ऊपर से खेला हुआ शॉट है, इस बार देखा जाए कैच इट, चूकते चूकते दबोच लिया और इसी के साथ पहला झटका और बल्लेबाज वापस जा रहे हैं कुणाल निकम, जो व्यक्तिगत 10 रन बना के पीछे मुड़ के कैच लेना कठिन है। 1983 के विश्व कप में कपिल देव साहब जी ने वीरेंद्र जट साहब जी का ऐसा ही कैच लपक लिया था और वो कैच लपकने के बाद उस मैच में वापसी आ गई और वो मैच का रंग ही बदल गया। और वीरेंद्र जट साहब जी की एक स्टेटमेंट थी, उस स्टेटमेंट में उन्होंने कह दिया था कि उस कैच के नीचे अगर कपिल देव नहीं होते तो हिंदुस्तान का कौन सा भी फील्डर होता तो कैच नहीं लपक लेता। ऐसे कई उल्टी कैच आती है तो याद कपिल देव साहब की आती है, मगर मिलेंगे इस गेंद के ऊपर विकेट और टीम का स्कोर रुका हुआ है 10 लॉस ऑफ 1। और नई गाड़ी है, दोनों जानते हैं कि आराम से जाओ क्योंकि वो मैन ऑफ द सीरीज है और पीछे हवा कम है, वो फुल भरो। और नहीं बल्लेबाज सूरज और इस बार पॉइंट के ऊपर खेला हुआ शॉट है, एक सिंगल जरूर मिलेगा। सूरज ने खाता खोला खुद का और जाम्बिवली टीम का स्कोर पहुंचा है 11। जब 11 खिलाड़ी अंदर खेलते हैं तो 1000 दीवाने सीमारेखा के बाहर मौजूद है। ये क्रिकेट प्रेमी है तो उन क्रिकेट प्रेमियों का हार्दिक हार्दिक हम स्वागत कर रहे हैं। 11 स्कोर, फर्स्ट ओवर खत्म। अब जीतने के लिए मेरे हिसाब से यहां 32 रनों की जरूरत है। विशाल नेवाली कप्तान, आपको मैं दूसरा पुकार दे रहा हूं। इलेवन रन ये दादा यहां से प्रस्थान कर रहे हैं। और इस बार पूरी तरह से भारतीय जनता पार्टी 11 स्कोर है। नेक्स्ट बॉलर आए हैं नाम पटेल, उधर नहीं, वाह वाइड दिया है लेकिन मारना का है, दिख रही कहा, कहीं पे निगार कहीं पे निशाना नहीं चलता है। मिलेंगे वाइड +1, मिलेंगे 2 और स्कोर जाएगा 13। नम पटेल एक अच्छे ऑलराउंडर खिलाड़ी है। तीसरे अंपायर की मांग मतलब क्या, कमर के ऊंचाई के ऊपर। देखिए कमर की ऊंचाई के ऊपर बॉल होती है ना तो अंपायर को देखने की मजा ही कुछ और होती है। कमर इज इंपॉर्टेंट बात है। हाँ, और अंपायर भी गाली गाली हंस रहे, इसका मतलब दाल में कुछ काला है। लेकिन फिलहाल फैसला होगा, डिसीजन पेंडिंग है। 24 इवेंट लाइव के माध्यम से इस बॉल को चेक करेंगे दीपक पाटिल सर। तीसरा दिन स्वर्गीय नामाबुआ पाटिल स्मृति चषक 2024 24 रोमन ट्रॉफी का भव्य दिव्य आयोजन नियोजन।
इट्स नो बॉल। नो बॉल है तो अगली गेंद फ्री हिट है। बोले अंपायर नो बॉल। कमर के ऊंचाई के ऊपर गेंद है, अंपायर का फैसला है और स्टंप के ऊपर से भी ये गेंद जा रही है। 13 रन। उसका डायलॉग मारता हूं, जरा बॉल देखना पड़ेगा मुझे। 13 और फ्री हिट है। फ्री हिट मतलब बल्लेबाज के पास एक लाइसेंस है, आ जाते इस गेंद के ऊपर बल्लेबाज। और फुल टॉस जरूर गेंद है। इस बार देखा एक्स्ट्रा कवर के ऊपर एक सिंगल मिलेगा। जांबोली टीम का स्कोर आगे बढ़ता है विशाल भाई 14। और जीतने के लिए अभी तक लगभग देखा जाए मेरे हिसाब से रन बहुत चाहिए, मतलब 29 रन चाहिए, 29 विकेट निकालना चाहिए और विकेट की जरूरत है। और इस बार ये देखिए भाग गई पीछे, लेकिन क्या होगा अंत में? इस बार देखा बाउंड्री तो मिलेगी, लेकिन बाई के रूप में 4 रन अतिरिक्त रन आए और इस अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर आगे जाता है विशाल 18 पे स्कोर। यस अंपायर फिर से चेक करो। अंपायर देव पाटिल बैट्समैन यस मगाशी त्यांचा रिव्ह सक्सेस झालेला आहे, त्याच्यामुळं त्यांना आता अद्याप चान्स आहे। अभी देखिए टेक्नोलॉजी है। ओह नाम पटेल एक बार फिर से इस बार देखा जाए ये फ्री हिट है, नो बॉल है और इसी के साथ लगभग देखा जाए तो अगली गेंद फ्री हिट होगी। और रोहित भाई बिंदास न चंद्रमुखी न पारो, जो टाइम मिल जाए तो मिल जाए, हमारे दोस्तों के साथ पिएंगे हम दारू। 18 स्कोर क्या है? क्यों टपकर टाइम पास नहीं चलेगा? विनती है हम इस बार देखा जाए ओए टीम को कर रहे हैं। स्कोर 19 है, अगली गेंद फ्री हिट है। और दूसरे बॉलर आएंगे क्योंकि 2 फेंकी हुई है नो बॉल। और चेंजेस बॉलर इज नेम धीरज मात्रे। 19 रन बन चुके हैं, 43 का टारगेट, 24 रनों की अभी तक जरूरत है। और इस बार शरीर से दूर रखा है, आउटसाइड ऑफ स्टंप गेंद थी, तेजी से गेंद को फेंका था, संपर्क हुआ नहीं, गेंद और बल्ले के बीच ये गेंद डॉट चली गई है। मात्रे की ये बॉल, धीरज मात्रे नेवाली कप्तान, आपको मैं आखिरी पुकार देता हूं। और खराब हो गया अंपायर, ज्यादा ही गेंद बाहर है इस बार। और पाटे का पेड़ बढ़ चुका है, देखिए ऐसे सब्जी खाने के बाद। नेक्स्ट बॉल फुल टॉस है, लेकिन हवा में जरूर इस बार सिंगल मिलेगा नहीं। ये चौवा मुझे कुछ दिख नहीं रहा है, बाउंड्री आ गई तो यहां से जांबोली टीम का झंडा ऊंचा होता हुआ 4 के साथ स्कोर आगे जाता है। स्कोर पहुंचा है 24,
अब जीतने के लिए 19 रनों की जरूरत है। ट्रॉफी बहुत भारी है रोहित भाऊ, सुंदर ट्रॉफी। इस ट्रॉफी को देख के मुझे कॉलेज की लड़की की याद आ गई। और हवा में जरूर, और इस बार ये क्या होगा अंपायर, लेकिन 2 रन जरूर मिलेंगे। क्योंकि क्या मैंने तुमको क्या पता है, जो सुंदरता होती है ना, सुंदरता कोई भी चीज हो जाए वो अट्रैक्शन करता है। चाहे 4-5 लड़कियां बैठ जाए, वो बोलेगा ये देख चिकना कितना अच्छा लगता है। जिसकी अट्रैक्शन इंपॉर्टेंट है। वो तो हमारे कॉलेज में हमारी एक लड़की आती थी उस टाइम, उसको हम देख के बहुत प्रफुल्लित होते। एक बार पूछा मैंने, तो मैंने कहा दोबारा पूछा तो पापा को लेके आएगा। ए चल भाई, काम फिनिश, दाल भात में काम हो गया मजबूत। 4 मिले। समीर के बैनर जो है इस बार पीछे, वहां जाकर गेंद ने इस बार जाकर सलाम किया। तो लेकिन 4 के साथ स्कोर जाता 13। मैंने एक तजुर्बा है, जब कमेंट्री करता हूं ना तो मेरे तो हिंदी में बड़े बड़े आदमी लोग बातचीत करते रहते। और इस बार एक अच्छा शॉट है, लेकिन अगेन लॉन्ग ऑन के क्षेत्र में सिंगल मिलेगा और स्कोर जाएगा 31-31। और इस ओवर खत्म हो चुका है। आने वाले 18 बॉल शेष, और मेरे हिसाब से जीतने के लिए 12 रन चाहिए। 18-12। अंपायर दीपक सर, आपने खाना खाया? अच्छा बात है। तो एक अंपायर खाना खाने से अभी तक बाकी है। वैसे कि अंपायर को यहां अगर खाना नहीं मिल सकता तुरंत वो ससुराल में जा सकता है, तो अच्छी बात है। लेकिन यहां सब्जी है, गुरुवार है, साईं बाबा का दिन है, लेकिन खाना बहुत ही टेस्ट है। वो क्या होता है, कई बार हम कमेंट्री करने के लिए वहां बिरयानी होती है। होता रहता है, लेकिन डरने की बात नहीं है। अभी भी हमारे रोहित भाई की जो धर्मपत्नी हमारी भी बहन जैसी है, क्योंकि वो बहन है तो वो भी है, तो फोन लगा था तो तुरंत काम हो जाएगा। लेकिन फिलहाल 18 में 12 चाहिए, मुश्किल कोई नहीं है। विकेट निकालो भाई साहब, ये नहीं चलेगी ऐसी गेंदबाजी। हल्के हाथों से धीरे से इस गेंद को खेला है पांड के। इस बार क्षेत्र में सिंगल मिलेगा। आराम के साथ जांबोली के बल्लेबाज रिस्क नहीं ले रहे। और नीरज कोंडिलकर व्यक्तिगत 2 पे खेल रहे, और सूरज कोंडिलकर व्यक्तिगत देखा जाए तो मेरे हिसाब से 12 पे खेल रहे। उसमें 2 बाउंड्री से, एक डबल है, 2 सिंगल है। विक मात्रे 30 गेंदबाज। और एक बार फिर से इस बार खूबसूरती के साथ खेला हुआ शॉट है, कवर के क्षेत्र में 4 रन। इसका खिलाड़ी मौजूद नहीं, इसका मतलब ये ओवे टीम को सीधा अपना गाड़ी मार के घर जाने का सिग्नल मिल रहा है। 36 को 36 अभी छाया आई है तो वहां जाना चाहिए। और टॉप एज लगा हुआ है, कैच है, शॉट पड़ने, गुड कैच। और इसी के साथ दूसरा झटका। जांबोली टीम को नेवाली कप्तान हाजिर हो जाए, नेवाली कप्तान। अरे वाह, रिक्शा भर के आदमी आए हैं, वाह। अभी जाएंगे किधर से तुम? उधर से जाओ। छत्तीस नेवाली कप्तान, आइए जल्दी, वक्त बर्बाद मत करो। और 4 नंबर के ऊपर बैटिंग करने के लिए जांबोली के कप्तान है क्या खिलाड़ी राहुल कोंडिलकर। ये ओवर खत्म होने से पहले नेवाली कप्तान टॉस करने के लिए हाजिर हो जाए। देखिए, बार बार पुकार करना, बार बार कई बार किसी को पूछना तो मुझे पसंद है, फायदा नहीं। नहीं, एक बार काटा लग जाए यार, हो जाए बल्ले बल्ले, फिर देख कैसे थल्ले थल्ले मजा आ जाती है। हाँ, सिल्की जी हंस रहे, उसको समझ में आया है कि क्या है क्या नहीं है, और वो भी उसका कहीं ना कहीं काटा लग गया होगा। चेहरे के ऊपर से हम बता सकते हैं, हम ज्योतिष शास्त्र पर हमारे पास अभी पिंजरे के अंदर पोपट नहीं है, पोपट पार गांव में है। पैंतीस रन 35।
36 और 6। दोपहर का मिड विकेट के ऊपर गर्मा गर्म छक्का। वाह 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 वाह, अमोल कैच किया गया उसे। अमोल की 32 देखिए खुल के हंस रहा है, और 32 के आगे जो होठ है वो कुछ अलग है। और 6 बॉल में 6 छक्के लगाने वाला बल्लेबाज है रोल। और कांबे के मैदान के ऊपर उन्होंने कारनामा किया था। शॉर्ट ऑफ लेन की गेंद थी, 42, जीतने के लिए 1 रन। बॉल को देखो और बॉल को मारो, एक ही रन चाहिए। वैसे तो दोनों टीमों का स्कोर लेवल, और आशा छोड़िए ओवी टीम ने। चले नेवाली कप्तान आई है जीतने के लिए, आखिरी पुकार है। और ये सिंगल नहीं 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 भैया, पीछे गए। रन में मिलेगा 12 बॉल, और जीतने के लिए 1 रन की जरूरत है जांबेवली टीम को। आसान तो हो चुका है, जीत तो उनके पक्ष में है। ये तो जीत कोई मुझे लगता है ओवे के गेंदबाज छीन नहीं सकते। अगर छीनेंगे तो जांबेवली वाले रात भर नहीं सोएंगे। कंपलसरी चेसिंगे तो 12 में 1 चाहिए। और वो प्रणय देखिए क्या कहेंगे, जमाना ही इंटरनेट का आया है, तो वो लोगों को इस बार देखा काम करने से पहले 2-3 बार व्हाट्सएप देखना ही पड़ता है ना, उसने मैसेज क्या भेजा क्या नहीं, क्या रहा मोल। लेकिन काम भी उनका सही है। उनके मालिक संदेश पाटिल जो खुद देखते रहते कि कौन क्या काम करे, कौन सा कैमरा कैसा कवर होता है। और ये गेंद इस बार देखा जाए वाइड नहीं है। 11 में 1 चाहिए, बॉलर आए हैं शाहिद पटेल। 11 में 1 चाहिए, स्लीप 2 है, और इनसाइड आउट शॉट बैकवर्ड पॉइंट सीमारेखा के बाहर। और 4 के साथ मैच को जीता, परास्त हो गई इस बार देखा जाए ओवे टीम। अरे आणि आमचे रोशन भाई शिरवलीचे आपण इकडे यायचं आहे, मतलब मायक्रोफोनवर येऊ नका पण इकडे साईडला या। आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे जांभवली संघानं, अभिनंदन जांभवली संघ। आणि हार्ड लक ओवे संघ, प्रयत्न चांगला केलात पण सामना आपण जिंकू शकलात नाही। आपण आलात आणि आमच्या रोमन ट्रॉफीची शोभा वाढवलीत, त्याबद्दल तुमच्या कॅप्टनचं तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आम्ही करतो अभिनंदन आणि शुभेच्छा देतो आपल्याला पुढील मॅच साठी। आभार व्यक्त करतो आपलं। चला भाऊ नेवाली आणि मॅच आहे।